श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे नलगे काही, आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगे. माऊली म्हणतात, मी कठपुतली आहे, श्री गुरूंचा अनुग्रहित आहे, अनुभव आलेला आहे. इतक्या गोष्टी सांगितल्यानंतर निवृत्तीनाथांनी खटकन रोखलंय माऊलींना. प्रसन्न करावं लागतं ना गुरूंना. बस पुरे कर. निवृत्तीनाथांनी सांगितलंय, ज्ञानेश्वरा बस झालं, पुरे कर आणि आता ग्रंथाकडे वळ, निरूपण करण्याकरिता सुरुवात कर. झडकरी वेगे, वेगाने ये. आत्तापर्यंत ट्रेलर होतं, ट्रेलर. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत काय येणार आहे प्रत्येक गोष्टीचं ट्रेलर आलंय. आता खरी भगवद्गीता सुरू होणार. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना सांगितलंय, सर्वच बंद कर आता बोलणं आणि डायरेक्ट आता ग्रंथावर ये. या बोला निवृत्तीदास, पावोणी परम उल्हास, म्हणे परिसा मनावकाश देऊनिया. या सद्गुरूंच्या तेजोगुणी वाणीवर श्री ज्ञानेश्वर महाराज अति संतुष्ट होऊन म्हणाले, मी बोलतो ते मनाला स्थिर करून ऐका. मनाला स्थिर करा, प्राण स्थिर करा. पापणी देखील लावू देऊ नका असे अर्थ आहेत. मन शांत करा, निर्विचारी करा आणि आता इथून पुढे ऐकायला लक्ष द्या. धृतराष्ट्रवाच, पहिला श्लोक भगवद्गीता स्टार्ट. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, संजया, धर्म उत्पन्न होण्याचे स्थान अशा कुरुक्षेत्रात जमलेले युद्धाची इच्छा करणारे माझे पुत्र आणि पांडवही काय करते झाले. बाप्पासाहेबांनी समगीत लिहिलंय. समगीत म्हणजे पॅरलल. विनोबा भावेंनी जसे लिहिलंय बाप्पासाहेबांनी लिहिलं, पण हे सायंटिफिक आहे, वैज्ञानिक आहे, परिपूर्ण अर्थ आहे. बाप्पासाहेबांनी याचा मराठीत भाषांतर केलंय. पुत्रस्नेहाने मोहिला राजा पुसे संजयाला, कुरुक्षेत्र धर्मालय सांग तेथे घडे काय. रणी जमले पंडूचे तसे पुत्रही अमुचे, ऋषी देह कुरुक्षेत्र आधी मानावे पवित्र. धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र म्हटलंय. प्रथमतः भगवान व्यासांनी हे धर्मयुद्ध म्हणलेलं आहे. इंग्रजीमध्ये याला क्रुसेड्स म्हणतात. क्रुसेड्स, धर्मयुद्ध. 5 गावं पांडवांनी मागितले होते कौरवांना. दुर्योधन म्हणाला, सुईच्या टोकावर मावणारी माती देखील मी देणार नाही, 5 गावे तर सोडा. एका दृष्टीनं पाहिलं तर हे युद्ध कशाचं होतं असं वाटतं. प्रॉपर्टीचं भांडण, भावांचं वाटणीचं भांडण वाटतं. नका देऊ सर्व प्रॉपर्टी, 5 गावं द्या, 5 खेडी, 5 शहरं नाही, कलकत्ता, मद्रास, मुंबई, दिल्ली असं नाही मागितलं. दुर्योधन नाही म्हणाला. म्हणून हे भावांच्या वाटणीचं भांडण नाहीये. ह्या कुरुक्षेत्रावर घडलेलं हे समरांगण धर्मयुद्ध आहे असं पहिल्यांदा भगवान व्यासांनी याचा हे केलेलं आहे. धर्मयुद्ध आहे, धर्मासाठी आहे, धर्म रक्षण करण्यासाठी आहे. अधर्म काय फैलावला होता ते जर सांगायला लागलं तर खूप जाईल. राजे लोक जर इतके स्वार्थी झाले असतील, प्रजाजनांचे काय हाल असतील. रामायण काळ
सध्याचे विद्वान म्हणतात 10,000 वर्षापूर्वी झालं आणि महाभारत 5,000 वर्षापूर्वी झालं. पण आपण कालगणना आपल्या पद्धतीने जर केली तर 8 लाख वर्षापूर्वी रामायण झालेलं आहे. भगवान रामचंद्र होऊन अयोध्येचा राजा व्हायला 8 लाख वर्ष झालीत असंही म्हणणं आहे. कारण द्वापर काल फार मोठा काल आहे. त्यावेळेसची जर आपण परिस्थिती पाहिली, 2 भाऊ भांडले. भगवान रामचंद्र पहा राजे लोकांमध्ये कशी भावंड होती. सख्खे भाऊ नाही आहेत सगळे. राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे सर्व 4 भावंड सख्खे नाही आहेत. 3 मातेपासून झालेले आहेत. पण असं म्हणायचे खेळ ज्यावेळेस खेळत असत त्यावेळेस भगवान रामचंद्र हटकून हारून घेत आणि भरताला जिंकून द्यायला मदत करीत. भरता तू जिंकला. भरत म्हणायचे नाही, तुम्ही मुद्दामून हारून घेतलं. पहा कसे खेळत असत. आता वर्णन करत नाही, पण भरत आणि रामचंद्र भांडले कशा करता. ज्यावेळेस महाराज दशरथांनी आज्ञा दिली, कैकेयीने सांगितलं 14 वर्ष वनात जा. कैकेयीच्या आज्ञेने रामचंद्र प्रभू वनात गेले. पहिल्यांदा दुसऱ्या दिवशी त्या डोंगरावर होते. त्या ठिकाणी भरत आला. आईला प्रताडना केली. मातान तू वैरिणी असे वाक्य टाकले. तू माझी माता नाही आहेस. आणि सांगितलं मी जाणार नाही, मी जीव देईल इथे पण मी जाणार नाही. रामचंद्र म्हणाले नाही तू राजा हो. तो म्हणतो नाही तू राजा हो. पहा अयोध्येचा हो तू राजा, रंक मी वणीचा. रामचंद्र म्हणतात तू राजा हो. भरत म्हणतो नाही तुम्ही राजे व्हा. आणि इथे 5 गावं देणार नाही. किती पतन झालेले राजे लोकांमध्ये. प्रजाजनांचं पतन नाहीये, राजांचं पतन आहे. तर प्रजा किती खाली आलेली असेल. राजे लोकांनी धर्म सांभाळायचा असतो, धर्मदंडाचं रक्षण करायचं असतं, धर्माचं ऋषींचं पुण्याचं रक्षण करायचं असतं, संवर्धन करायचं असतं. ते जर इतके लालची, इतके बदमाश, अरे भावाच्या बायकोला भर दरबारामध्ये नग्न करण्याकरिता दुर्योधन आणि दुःशासनाने कटकारस्थान केलं. अजून काय पाहिजे अधर्माचं. भर दरबारामध्ये नग्न करायचं भावाची बायको. इतरांचे काय हाल असतील. आणि तेही दरबारामध्ये. आणि भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य हे शांत राहतात. अरे विश्व ब्रह्मांडात समोरासमोर कोणी युद्ध करू शकत नाही अशी ज्यांची ताकद आहे. भीष्माचार्यापुढे समोरासमोर कोणी टिकू शकत नाही. कृपाचार्यापुढे नाही आणि द्रोणाचार्यापुढे नाही. पण ते शक्तिहीन खाली मान घातलेले दिसले. फार हाल. आता जास्त सांगत नाही. म्हणून धर्मयुद्ध आहे. आणि या युद्धातनं हे सगळे मेलेच पाहिजेत. बाकीच्या ठिकाणी श्रीकृष्णाने किती बायका केल्या? 16,108. 16,000 कन्या जरासंधानी आपल्या याच्यात डांबून टाकल्या होत्या. राजांच्या राजपुत्री होत्या. त्या आपल्या जेलमध्ये टाकल्या होत्या. आता एक एक अत्याचार आता सांगत नाही. कशी होती ही भरतभूमी त्यावेळेस. आणि या सगळ्यांचा निपात करायचा होता म्हणून धर्मयुद्ध म्हटलं. निमित्त 5 गावं नाहीये, हे धर्मयुद्ध आहे. म्हणून श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली अरे धर्मयुद्ध आहे. व्यासांनी पहिली कलम घेतली धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. धर्मक्षेत्र आहे.
धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे तिथे. आणि म्हणून म्हटलंय त्या ठिकाणी समोरासमोर बाकीचं सांगत नाही. तुम्हाला माहिती आहेत कथा, कथेमध्ये आपल्याला वेळ घालवायचा नाही. फक्त धर्मक्षेत्र काय एवढं सांगायचं होतं मला. आणि कुरुक्षेत्रावर ते समोरासमोर युद्धाला सगळे उभे आहेत. भगवान रथ हाकतायत, अर्जुनाचे सारथ्य केलेलं आहे. आणि अशामध्ये आता युद्ध सुरू होणार. धृतराष्ट्र राजे आंधळे आहेत, दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. आणि त्यांना असं वाटतं की रणभूमीमध्ये जे काही युद्ध चाललंय त्याची मला इत्थंभूत माहिती कोणीतरी सांगायला पाहिजे. भगवान व्यास 2 वेळेसच फक्त आलेले आहेत. 2 वेळेस. एक पांडव जन्माच्या वेळेस आणि दुसऱ्या वेळेस आले ह्या वेळेस. सोडून आले, आपल्या गुहेमधून बाहेर आले भगवान व्यास आणि धृतराष्ट्राला म्हणाले, हे महायुद्ध रोख, खूप हानी होणार आहे आणि राजा तुझ्या हातात आहे, तू फक्त आज्ञा दे. तयार नाही झाले. पुत्र मोहाने ग्रासले होते. पुत्र सांगतील तसेच ऐकणारे आई वडील जर असतील, धर्म आणि अधर्माचा न्याय नसेल, त्या ठिकाणी महाभारतच होणार आहे. महाभारतच होणार आहे. भगवान व्यासांना त्यांनी विनंती केली, मला रणभूमीमध्ये काय चाललंय दिसलं पाहिजे. ठीक आहे म्हणले, तुझी इच्छा आहे, मी तुलाच दिव्य दृष्टी देतो विदाऊट साधना. ते म्हणाले, नको, माझे पोरं जर हारायला लागले मला देखवणार नाही, या संजयाला द्या. पहा, संजयाला द्या म्हणे, मला नको, पाहणार नाही. संजयाच्या डोक्यावर हात ठेवला. संजय, दिव्यदृष्टी प्राप्त झाली. इच्छा केली की रणामध्ये काय चाललं की एका सेकंदात संजयाला चित्रपट दिसू लागायचा. भगवान व्यासाने संजयाला एका क्षणात पूर्ण केलं, दिव्यदृष्टी दिली आणि संजय आता टेलिव्हिजन सेट झालेला आहे. टेलिव्हिजन सेट. आणि आखो देखा हाल आपण जसं याच्यामध्ये पाहतो. आणि दुसरं कसं, आज तक म्हणजे स्पीडीली बातम्या, सबसे तेज. आज तक झाला तो सबसे तेज आणि आज तक आखो देखा हाल असा संजय टेलिव्हिजन सेट पहिला सुरू झालेला आहे. त्याच वेळेस कॉमेंट्री सुरू, इकडे क्रिकेटची चालती तशी. आणि प्रत्येक वाक्य टिपतोय आणि संजय सांगतोय. इथून भगवद्गीता सुरू आहे. तरी पुत्र स्नेहे मोहित धतराष्ट्रासे पुसत म्हणे संजया सांगे मात कुरुक्षेत्रीची. संजयाला धतराष्ट्र राजा म्हणतो, कुरुक्षेत्रावर जे काही युद्ध आता चालणार आहे, काय काय घडतं, कोण कोण काय काय बोलतं, हे मला सगळं सांग बरं. पुत्र स्नेहाने वेडावलेला धतराष्ट्र राजा संजयास म्हणाला, संजया, कुरुक्षेत्रातील बातमी काय आहे ती मला सांग. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडवाणी माझे गेले असती व्याजे झुंजा चेणी. माऊलींनी धर्मालय शब्द दिलाय. धर्मक्षेत्रे धर्मालय. ज्या कुरुक्षेत्राला धर्म उत्पन्न होण्याचे स्थान म्हणतात, कारण ह्या कुरुक्षेत्रामधून धर्म उत्पन्न झालाय, भगवद्गीता उत्पन्न झाली. हा भाग हरियाणा दिल्लीच्या मध्ये येतो, या कुरुक्षेत्र.
ह्या कुरुक्षेत्राला धर्म उत्पन्न होण्याचे स्थान म्हणतात. तेथे माझे व पांडूचे पुत्र हे सर्व युद्ध करण्याच्या हेतूने गेले आहेत. संजया, तू मला माहिती सांग. तरी तिही ये तुला अवसरी, काय की जतासे ये रईरी, ते झडकरी कथन करी मज प्रती. तर ते परस्पर एवढा वेळपर्यंत काय करीत आहे ते मला सांग. अरे पटकन युद्ध का सुरू करत नाहीत संजया? ते काय करतायत? म्हणजे जसं काय गेली की लगे एक दुसऱ्यावर तुटून पडायचं. इतका वेळ काय चाललंय ते मला सांग. संजय वाच. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पश्यतां पाण्डुपुत्राणां माचार्य महती च मुं यूढां द्रुपदपुत्रेण तव शिशेण धीमतः. दुसरा आणि तिसरा श्लोक. संजय म्हणाला, पण ज्यावेळी राजा दुर्योधन पांडव सैन्य व्यूह रचून उभे आहे हे पाहून द्रोणाचार्यापाशी जाऊन असे वचन बोलला, अहो द्रोणाचार्य, तुमच्या बुद्धिवान शिष्याने म्हणजे द्रुपदपुत्राने दृष्टद्युम्नाने व्यूहाच्या आकाराने उभे केलेल्या पांडवाच्या मोठ्या सैन्यास पहा. टेलिव्हिजन सेट सुरू केल्याबरोबर जे चित्र दिसलं रणावरचं, संजयाला काय दिसलं ते भगवान सांगतायत. समगीत बाप्पासाहेबांनी या श्लोकावर केलं. व्यासकृपे दिव्यवृष्टी चोहीकडे फिरे दृष्टी, पाही पांडवाची सेना सज्ज पाही दुर्योधना. सेना सागर खवळ भयंकर महाकाळ, दुर्योधन गुरुपासी गेला बोले काय त्यासी. शिष्य तुमचा शहाणा बघा द्रौपदेय सेना, पहा सैन्य पांडवाचे महाचातुर्य रचनेचे. माऊलींनी ओव्या फार खर्च केल्या नाहीत या श्लोकावर. बाप्पासाहेबांना फक्त अर्थ सांगितले. भगवान व्यासांच्या कृपेने संजयाला दिव्यदृष्टी प्राप्त झाली. संजय चोहीकडे रणभूमीमध्ये पाहत होता, शब्द ऐकत होता. अफाट सैन्यदळ असं समोर उभं होतं, महाकाळासारखं दिसत होतं. अशा वेळेस दुर्योधन द्रोणाचार्याकडे जातो आणि द्रोणाचार्याकडे नमस्कार करतो, लोटांगण घालतो आणि म्हणतो की द्रौपदेय सेना पहा सैन्य पांडवाचे. शिष्य तुमचा जो आहे ना द्रौपदेय, त्यानं व्यूहरचना केलेली आहे आणि आता त्यांनी अशी सगळी माहिती सांगितली की पांडवांचं देखील सैन्य येऊन उभं राहिलंय, असं गुरुजीला तो निवेदन करतोय. जो का तुम्ही शिष्य आपुला विद्येशी वसोटा केला, तेने आ सैन्य सिंधू पाखरीला देख देख. तुम्ही आपला शिष्य जो दृष्टद्युम्न त्याला शिकून विद्येचे वस्तिस्थान केले, तो पहा पहा त्याने हा सैन्य सागर कसा पसरला. हा दृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून सैन्य उभं केलेलं आहे, पहा. हे पहिलं टेलिव्हिजन सेटवर दिसलं. आता पुढे चौथा श्लोक. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी, युधानो विराटस्य द्रुपदस्य भारता. या सैन्यात शूर व ज्यांची धनुष्ये मोठमोठी आहेत असे युद्धात भीम अर्जुन यांच्या तोडीचे आहेत असे पुढील योद्धे सात्यकी विराट राजा आणि महारथी द्रुपद. ती वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रलयी पसरले कृतांत मुख. त्यावेळी व्यासकृपेणी दिव्यदृष्टी आलेला व दूरचित्रवाणी सारखे प्रत्यक्ष दृश्य पाहत असलेला संजय म्हणाला की पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रलयाच्या वेळी काळाचे तोंड अपार पसरलेले असते तशी खवळ दिसली. संजय पहिल्यांदा सांगतोय की पांडवांचं सैन्य जसं काय महाकाल आहे आणि उग्ररूप धारण केलेलं आहे राजा, असं मला दिसायलंय. हा सगळं वर्णन पांडवाचं जास्त करतो.
तैसे ते घनदाट उठावले कवट, जैसे उसळले काळकुट धरी कवण. अशा रीतीने त्या घनदाट पांडव सैन्याने एकदम उठाव केला तेव्हा त्याला कोणती शक्ती आवरील. असे काळकूट विष उसळले म्हणजे त्याला कोणी शांत करू शकेल काय. हा स्वतःचा आता ओपिनियन सांगतो. बापरे, मला काळ रूप वाटायलेत पांडवाचं सैन्य. राजा संजय म्हणायला, आणि ह्या सैन्यापुढे आपले दुर्योधनाचं सैन्य काय टिकावं लागेल. अजून युद्ध सुरू नाही, आधीच म्हणतोय हा. ना तरी वडवा नल साधुकला, प्रलया ते पोखला, सागर शोषुनी उधवला अंबराशी. अथवा समुद्राच्या पोटातील आगडी जो वडवांनळ तो निमित्ताने पेटला, तशा प्रलय काळाच्या वायूचे साह्य होऊन भडकला, म्हणजे जसा तो सागराला कोरडे करून आकाशापर्यंत उसळतो. भगवद्गीता आखो देखा हाल आहे. संजय धृतराष्ट्राला कॉमेंट्री सांगतो. भगवान व्यास युद्ध संपल्यानंतर आपला टेलिव्हिजन सेट सुरू करतात आणि संपूर्ण महाभारत लिहून काढतात आणि भगवद्गीता लिहून काढतात. त्याच्यामध्ये संजयाचं काय बोलणं झालं हेही भगवान व्यास लिहितात. आणि तिसऱ्या वेळेस टेलिव्हिजन सेट कोणी फक्त भगवद्गीतेकरता सुरू केला असेल तो भगवान ज्ञानेश्वरांनी. 3 वेळेस सेट ऑन झालेत. भगवान व्यास, संजय आणि ज्ञानेश्वर. तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर, अवगमले भयासुर ती काळी. त्याप्रमाणे न आटोपणारे सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज केलेले असल्यामुळे त्यावेळी फार भयंकर भासले. तो म्हणतो आटोपणारं दिसत नाही बाबा हे सैन्य पांडवांचं, इतकं भयानक दिसायलंय. त्याला वाटतं कुठून या म्हाताऱ्यांनी एकदा ऑर्डर देऊन टाकावा, युद्ध बंद. म्हणून हा नेहमी पंक्चर करत राहतो. पण खरी हकीकती सांगतो हे याला वाटायलंय. जसं आपलं पोरगं युद्धाला उतरलं, आपण म्हणून नाही नाही जिंकतच. कोणाची बॅटिंग पाहत नाही आपण, आपल्या पोराची बॅटिंग पाहतो. तसं आहे. ते देखोणी दुर्योधने अवेरिले कवणे माने, जैसेण आणि जे पंचानने गजघटाते. ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंहाने कप पदार्थ गणावे, त्याप्रमाणे पांडव सैन्य पाहून दुर्योधनाने त्यास तुच्छ मानले. राजा धृतराष्ट्रा, मी पाहतोय काळ सर्पासारखं सैन्य, यांच्यापुढे टिकावं लागणार नाही, तरी पण दुर्योधन तुच्छपणे पाहायला हो. कॉमेंट्री करायला ना. मग द्रोणापासी आला तया म्हणे हा देखिला, जैसा दळभार उचलला पांडवाचा. नंतर दुर्योधन द्रोणाचार्याजवळ आला व त्यांना म्हणाला, पांडवाचे सैन्य कसे उसळले आहे पाहिले ना. आणि दुर्योधन गेलाय द्रोणाचार्यापाशी. संजय सांगतो धृतराष्ट्राला, आणि पहा पांडव सैन्य कसं अकराळ विक्राळ दिसायलंय, हे दुर्योधनाने मान्य केलंय असं सांगितलंय. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह भवते, रचले आदि बुद्धिमंते द्रुपद कुमरे. बुद्धिवान असा जो द्रुपद राजांचा पुत्र दृष्टद्युम्न, त्याने सैन्याचे नाना प्रकारचे व्यूह सभोवार रचिले आहेत. ते जणू काय चालते डोलते डोंगरी किल्लेच आहेत. दृष्टद्युम्न हा पहिला सेनापती. कोणाचा? द्रौपदीचा भाऊ. कोणाचा? पांडवांचा. आणि हे द्रोणाचार्याला जाऊन सांगतोय दुर्योधन, पहा पहा त्यांनी रचना केली. जो का तुम्ही शिष्य आपुला, विद्येशी वसोटा केला, तेण्या सैन्य सिंधू पाकरीला देख देख. पहा पहा गुरुजी, तुम्ही शिकवलं ना त्या दृष्टद्युम्नाला, आणि तो तुमच्या समोर युद्धाला उभा राहिला. हा त्यांना पंपिंग करतोय द्रोणाचार्याला. तुमचा शिष्य तुमच्या विरुद्ध सैन्य पा कसं उभं केलंय त्यानं, तुम्ही शिकवलेली विद्या तुमच्या विरुद्ध चाललाय. तुम्ही आपला जो शिष्य दृष्टद्युम्न त्याला शिकून विद्येचे वस्तिस्थान केले ते पहा. पहा त्याने हा सैन्य सागर कसा पसरलेला आहे. अत्र शूरा महेश्वासा भीमा अर्जुन समायुधी, युधानो विराटश्च द्रुपदस्य महारथा. या सैन्यात शूर व ज्यांची धनुष्य मोठमोठी आहेत, असे युद्धात भीम व अर्जुन यांच्या तोडीचे
अनेक योद्धे सात्यकी, विराट राजा आणि महारथी द्रुपद, धनुर्धारी थोर वीर भीमार्जुना समशूर, महारथी द्रुपद की नृप विराट सात्यकी, सर्व शस्त्रास्त्र प्रवीण शास्त्र धर्मार्थ निपुण. आता माऊलींच्या ओव्या या श्लोकावर 4था श्लोक भगवद्गीतेचा पहिला अध्याय. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण शास्त्रधर्मी निपुण वीर राहती. आणखी शस्त्रास्त्रात प्रवीण आणि क्षत्रियांचा युद्ध रक्तवर्णानुसार धर्मपालन करण्यात निपुण असे महान योद्धे आहेत. द्रष्टद्युम्नाने उभं केलंय, सर्व सैन्याची व्यूहरचना केली आणि अनेक योद्धे समोर आहेत. द्रोणाचार्याला म्हटलंय, राग आला पाहिजे ना. पहा कशी योद्धे त्यांच्याकडे. जे बळे प्रौढी पोरुखे भीमार्जुना सारिके, ते सांगेन कौतुके प्रसंगेची. जे शक्तीने, मोठेपणाने, पराक्रमाने भीम आणि अर्जुनासारखे आहेत. अनेक योद्धे भीम आणि अर्जुनासारखे त्यांच्याकडे आहेत, पांडवाकडे. त्यांची नावे प्रसंगानुसार कौतुकाने सांगत आहे. आणि नावे सांगायला लागला दुर्योधन कोण कोण योद्धे आहेत. एत युधान सुबट आला से विराट, महारथी श्रेष्ठ द्रुपदवीर. या रणभूमीवर कारण पहिल्यांदा कळायला ना कोण कोण कोणाच्या बाजून आहे. या रणभूमीवर सात्यकी, विराट राजा, द्रुपद राजा असे महायोद्धे महारथी आलेले आहेत पांडवाकडून. ती वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रलयी पसरले कृतांतमुख. त्यावेळी श्री व्यासकृपेने दष्टकेतू केशिस्तान काशीराजस्य वीर्यवान, पूर्जित किंती भोजयश शय्यश्च नरपुंगवा, युद्धा मनुष्य विक्रांत उत्तमोजाश्च वीर्यवान, सोभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा. पराक्रमी द्रष्टकेतू, चेकितान, काशीराजा, नरश्रेष्ठ पुरजित, कुंतीभोज आणि शैव्य पराक्रमी, युद्धामन्यू व वीर्यवान, उत्तमोजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू व द्रौपदीपासून झालेले 5ही पांडवाचे 5 पुत्र हे सर्वच महारथी आहेत. एकेकाचे नाव घ्यायला आहे. द्रष्टकेतू चेकितान काशीराज वीर्यवान, पुरजित कुंतीभोज नरोत्तम सैन्यराज, युद्धामन्यू उत्तमोजा त्यांच्या पराक्रमी फौजा, महारथी द्रौपदीचे पुत्र तसे सुभद्रेचे. माऊलींच्या ओव्या. चेकितान दृष्टिकेतू काशीराज विक्रांतू, उत्तमोजा नृपणाथू शैव देख. चेकितान, द्रष्टकेतू, पराक्रमी काशीराजा, नृपश्रेष्ठ उत्तमोजा आणि शैव्य हे नाव आहेत बरं का योद्ध्यांचे पांडवाकडचे. हा कुंतीभोज पाहे, येथ युद्धामन्यू आला आहे, आणि पुरजितही राय आहे सकळ देख. हा कुंतीभोज राजा, येथे युद्धामन्यू आला आणि पुरजित इत्यादी सर्व राजे आले आहेत, ते पहा. दाखवायला गुरुला, पहा कोण कोण आलंय, आपले असून तिकडे उभे आहेत. हा सुभद्रा हृदयनंदन, जो अपार नवा अर्जुन, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधन देखे द्रोणा. दुर्योधन म्हणाला, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या हृदयाला आनंद देणारा आणि प्रति अर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यू पण आलाय हो लढायला. आणि काही द्रौपदी कुमार, हे सकळी महारथी वीर, मिती नेणिजे पर्यापार मिळले असती. आणखी द्रौपदीचे पुत्र हे सर्वच महारथी वीर आहेत. 5 पुत्र द्रौपदीचे जे नंतर मारले गेले तेही आलेत. परंतु असे असंख्य महारथी वीर या ठिकाणी गोळा झालेले आहेत, यांची गणती करता येणार नाही. द्रोणाचार्याला कोण म्हणतोय? दुर्योधन. असंख्य वीर आहेत. अस्माकंतु विशिप्राये तानि बोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थतान् ब्रीमिते. भवान् भीष्मस्य कर्णस्य कृपस्य समतिंजया, अश्वस्थामा विकर्णस्य सोमदती स्तदैवेच. पण आमच्यात जे श्रेष्ठ आहेत व जे माझ्या सैन्याचे नेते आहेत, हे श्रेष्ठ द्विज तुम्हाला कळण्यासाठी त्यांची नावे मी सांगतो, ती तू ऐक.
आपण सर्वांचे गुरु पितामह भीष्म व कर्ण व युद्ध जिंकणारे कृपाचार्य तुमचे मालक, तुमचा पुत्र अश्वत्थामा व माझा भाऊ विकर्ण व तसाच सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा. समगीत या श्लोकावर 7 आणि 8. बघा अमुचे सैनिक, सेना भागाचे नायक, तुम्ही भीष्म कृप कर्ण अश्वत्थामा विकर्ण, रणजयी भूरिश्रवा महाकाळा मेळावा. आता स्वतःकडचं वर्णन करतोय द्रोणाचार्याला. कोण? दुर्योधन. आता अमुच्या दळी नायक, जे रुडवीर सैनिक, ते प्रसंगा एक सांगी जती. हे युद्धाचं वर्णन आहे म्हणून मी लवकर घ्यायलो, म्हणजे आपल्याला तिकडे वेळ देता येईल. आता आमच्या सैन्यामध्ये मुख्य असे जे महावीर आहेत ते प्रसंगाला अनुरूप सांगतो ते ऐका. आता कोण वीर इकडे आले त्याची यादी. उद्देशे एक दोन्ही, जाई जती बोलोणी, तुम्ही आधी करुणी मुख्य जे. आपण स्वतः आहात. दुर्योधन म्हणतो पहिले योद्धे म्हणजे आपण आहात. व इतर वीर जे मुख्य आहेत त्यांची नावे, काही नावे आपल्याला मी माहितीसाठी सांगतो. आपल्याकडून कोण आलंय. हा भीष्म गंगानंदन, जो प्रतापे तेजस्वी भानु, रिपू गज पंचाननु कर्णवीर. काय गोड ओवी. हा भीष्म गंगानंदन, तो प्रतापे तेजस्वी भानु, रिपू गज पंचाननु कर्णवीर. प्रतापाने जणू तेजस्वी सूर्यच असा गंगेचा पुत्र भीष्माचार्य हे स्वतः आलेत. सूर्यासारखे तेजस्वी प्रतापी वीर हे आपल्याकडून आहेत. आणि शत्रुरूप हत्तीला सिंहासारखा भासणारा वीर कर्ण देखील आलेला आहे. शत्रूला सिंहासारखा आहे. एकेकाचे निमन व्यापारे, हे विश्व होय संवरे, तवा कृपाचार्यन पुरे एकलाची. काय दुर्योधनाला खरंच आहे बरं, प्रचंड योद्धे होते. ही उभी सांगते यापैकी एकेका एकट्याच्या नुसत्या संकल्पाने या जगाचा संहार होऊ शकतो, तेव्हा एकटा कृपाचार्य यांना पुरे नाही का? असे योद्धे म्हणजे तुम्ही भीष्माचार्य आणि कृपाचार्य. एक योद्धा असा आहे की सगळं जग संहार करू शकतात. एकटा कृपाचार्य आहेत. अरे हाच पुरेसा आहे, तुमची गरज नाही, त्या भीष्माचार्यांची गरज नाही. काय कॉन्फिडन्स आहे. एथ विकर्ण ही वीर आहे, हा अश्वत्थामा पैल पाहे, याचा आडदर सदा वाहे कृतांत मणी. वा. येथे विकर्ण आहे. विकर्ण स्वतःचा भाऊ कर्णचं दिलं वर्णन. आता विकर्णही आलेला आहे. तो कसा आहे विकर्ण? हा पलीकडे अश्वत्थामा पहा, तुमचाच मुलगा अश्वत्थामा. अरे यम देखील याला भीतो. कृतांत कृतांत म्हणजे यमधर्मराज स्वतः भीतो असा अश्वत्थामा पराक्रमी तुमचा मुलगा. समिती जय सोमदत्ती, ऐसे आणि कही बहुता हाती, जयाची या बळामित्ती धातही नेणे. रणा सदा जय मिळविणारा सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा. असे आणखी पुष्कळ आहेत. त्यांच्या सामर्थ्याची सीमा ब्रह्मदेवालाही कळत नाहीत. असे एक योद्धे आलेत. अनेश बवा झरा मद्दरते त्यक्त जीविता, नाना शस्त्र प्रहरणा सर्व युद्ध विशारदा. आणि दुसरे पुष्कळ शूर मसाठी मरणास तयार आहेत. नाना तऱ्हेच्या शस्त्रांनी प्रहार करणारे ते सर्व युद्धामध्ये कुशल आहेत. किती अनेक दुसरे मजसाठी आले सारे, नाना शस्त्रांनी सज्जले, अस्त्रमंत्राणी योजिले, शास्त्र धर्म रणनीती, थोर वसे स्वामी भक्ती. काय उभे आहेत बाप्पासाहेबांच्या. पावरही ओवी कशी उभी केलेली आहे. किती अनेक दुसरे मजसाठी आले सारे, अनेक लोक माझ्यासाठी आलेत. नाना शस्त्रांनी सज्जले, नाना शस्त्र त्यांच्याकडे आहेत. अस्त्रमंत्र आणि योजिले, अस्त्र आणि मंत्र विद्येनी पारंगत आहेत. शास्त्र धर्म रणनीती, थोर बसे स्वामी भक्ती, माझ्याशी स्वामी भक्त आहेत आणि शास्त्र धर्म रणनीती जाणणारे आहेत. माऊलींच्या ओव्या. जे शास्त्रविद्या पारंगत, मंत्रावतार मूर्त, हो का जे अस्त्र जात येथून रूढ.
जे शस्त्रविद्येत निपुण आहेत, अस्त्रे सोडण्यासाठी लागणाऱ्या मंत्रविद्येचे मूर्तिमंत अवतार आहेत. मंत्रविद्या, गरुडास्त्र, सर्पास्त्र, पर्जन्यास्त्र, काय काय अस्त्र, निश्चय मंत्र उच्चार केला की त्या बाणामध्ये ती पावर यायची, असे आहेत. अहो काय सांगावे, सर्व प्रकारची अस्त्रविद्या यांच्यापासून प्रचलित आली. टिप्पा, आत्मशक्ती जागी करून तिचा विनियोग व्यवहारात कसा करता हे योगानुकूल आता लपलेले आहे. तरी पण राजर्षी विद्याद्वारा प्रचंड योगबळ वाढून विश्वधर्मी अस्त्रविद्येचे पुनर्जीवन निश्चित शक्य आहे. बाप्पासाहेबांनी एक टीप टाकली, साध्य कालामध्ये यंत्रयुग होतं, देवयुगानंतर मंत्रयुग सुरू झालं. द्वापर कालात मंत्रयुग होतं, महाभारतात मंत्रयुग होतं, आता पुन्हा यंत्रयुग सुरू झालंय. बाप्पासाहेब म्हणतात, राजर्षी विद्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आपली राजर्षी विद्या जर पुन्हा प्रगट झाली तर पुन्हा एकदा मंत्रयुग सुरू होईल या देशामध्ये. पुन्हा अस्त्रशस्त्र मंत्रांच्या जोरावर ते सुरू होऊ शकेल, कारण येणारा काल हा देवयुग आहे, लवकर येणार. पण राजर्षी विद्याधारी जर असतील तर अशी अस्त्रशस्त्र निर्माण होतील. यांच्यापासून प्रचारात आली अस्त्रविद्या. असे एक एक योद्धे आलेले आहेत. ते अमतिम मल्ल जगी पुरता प्रताप अंगी परी सर्व प्राणे मजचे लागी आराइले असती. या जगात अद्वितीय योद्धे आहेत, यांच्या अंगात भरपूर पराक्रम आहे. असे असूनही हे वीर जीवे भावे मलाच अनुकूल झाले आहेत. एकापेक्षा एक पराक्रमी वीर असताना माझ्या पाठीमागे येऊन उभे राहिलेत, असं दुर्योधन शान्न म्हणायलाय. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटासी. मला वाटतं नारी ह्या विषयावर मी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी घेतली, बहुतेक ही ओवी घेऊन घेतली असावी. अनेक तास बोललो होतो मी नारी या विषयावर. पती वाचून न स्पर्शे पतिव्रतेचे हृदय जैसे मी सर्वस्व या तैसे सुभटासी. पतिव्रतेचे हृदय जसे पती वाचून इतराला स्पर्श करत नाही, पतिव्रता फार शब्द मोठा आहे. मौलींनी उदाहरण दिले. पतिव्रता, ज्या स्त्रीने पतीचं व्रत ठेवलंय. अगोदर तर पती आणि पत्नी शब्द समजून घ्या. ब्रह्म आणि माया, भगवंत आणि त्याची शक्ती, शंभू आणि भवानी, विष्णू लक्ष्मी, ब्रह्म माया, पुरुष प्रकृती. पुरुषाची शक्ती स्त्री असते. खरं म्हणजे फार नाही लांबी, पुरुषाची शक्ती स्त्री आहे. ज्या पुरुषाला घरी पत्नी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य न देता विरोध करीत असेल, त्या घरचा पुरुष हा पुरुषार्थ करू शकत नाही. पुरुषार्थ कशाला म्हणतात? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. जी बाई साथ देणार नाही या पुरुषार्थाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्या घरचा नगारा वाजला म्हणून समजा. आणि आज प्रत्येक घर असंच झालेलं आहे. पत्नी पतीला नेहमी विरोध करते, विनोद करते, टोचून बोलते. आणि म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष कधीतरी बोलेल ह्या चार याच्यावर. आज नको. पुरुषार्थ पुरुष करू शकत नाही, कारण स्त्री ही ताकद आहे, ती प्रेरणा आहे, ती शंकराची भवानी आहे.
निर्मिती स्तोत्र आहे. खूप आता नारी विषय पुन्हा कधीतरी पाहू, त्यावेळेस आपण केव्हा तरी काही घेऊ. पतिव्रता धर्म अर्थ काम आणि मोक्षाला जी सहाय्य करते, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही चाकाला जी गती देते, कैकई म्हणून रथावर बसते आणि पुरुष लगाम हातात ठेवतो, सारथ्य पत्नी करत असते, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. तिला म्हणतात पतिव्रता, जिनं व्रत धारण केलेलं आहे. धर्म अर्थ काम मोक्ष, प्रपंच आणि परमार्थाची चाक बरोबर गेली पाहिजेत. पतिव्रतेचा अर्थ फक्त पूजा केली. एका पिक्चरमध्ये मी पाहिलं होतं, फटाफट फटाफट बायको बोलत होती नवऱ्याला, आणि आला वट सावित्रीचा दिवस. उभा राहा म्हणले नीट नवऱ्याला, उभा राहा. ते उभा राहिलं. नीट उभा राहा म्हणलं ना, उभा राहिलं. आज तुमची पूजा करायची, घेतली आरती, उद्या पाहते म्हणले तुम्हाला. ही पतिव्रता नाही. पूजा करणं हा भाव नाही. पतीचं ध्येय मोक्ष, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, ह्या प्रवासाकडे निघालेला आहे तो. आणि ही पण निघालेली आहे. दोघही एका रथाचे दोन चाक आहेत. पण पत्नीचा रोल फार मोठा आहे. एक चाक जर पंक्चर झालं, हे रथ कोसळला म्हणून समजा. संसार आणि परमार्थाचा डोलारा कोसळला म्हणून समजा. एखादा तुकाराम एक्सेप्शनल असतील, एखादे तुकाराम, एखादा नरसिंह मेहता एक्सेप्शनल असेल. सगळ्यांसाठी रूल नाही होऊ शकत. कशाही बायका असल्या तरी हे परिपूर्ण झाले असं नाही. अनेक पुरुषांचा घात बायांनी केलेला आहे आणि बायांचा घातही पुरुषांनी केलेला आहे. अनेक बायांना परमार्थामध्ये न येऊ देण्याकरिता पुरुष अडचण ठरलेले आहेत, आणि अनेक पुरुषांना परमार्थात गती न देण्याकरिता बाई अडसर ठरलेली. यांना पतिव्रता म्हणत नाही. परमार्थ आणि प्रपंच सारख्या रीतीने डोलारा सांभाळणारी. पुन्हा पतीला ती कशी असली पाहिजे? काय ती? भोजेषु रंभा, नाही, भोजेषु माता. पहिल्या प्रथम भोजन करते वेळेस तिनं माता असलं पाहिजे. भोजेषु माता. आता घ्या, तुकडा फेकलाय. कुत्र्यानंतर हेच. आपण खाऊन जे उरलं ते जर फेकलं, मातेचं हृदय असलं पाहिजे. पतीची बुद्धी, पतीची क्षमता, पतीचं शौर्य सांभाळण्याकरिता पाकशास्त्र निपुण असलेली, भोजनामध्ये ती माता असली पाहिजे असं वेदांमध्ये वर्णन आहे. भोजेषु माता कार्येषु दासी. काम करत असताना ती दासी असली पाहिजे. दासी म्हणजे माता याचा अर्थ खूप खाऊ घालणारी समजू नका. जशा आताच्या माता आहेत, खाय खाय नाक दाबून ठुसून ते पोरग टम करून ठेवतात. ते पुन्हा चालू शकलं न पाहिजे. अशा माता नाहीत. मात्र हृदय म्हणजे पोराला जसं काय आवश्यक आहे, काय हितकर आहे, काय पचणार आहे, काय न पचणार आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय ऋतुमानाला अनुकूल आहे, काय ऋतुमानाला प्रतिकूल आहे, चर्वंतर पण योग्य होतं का नाही, खा 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 आज खा सोमणी नाहीत. याला भोजेषु माता म्हणत नाहीत. भोजेषु माता
कार्येषु दासी. काम करत असताना दासी असलं पाहिजे. एक पती धुणं धुत होता, बायकोच्या साड्या, मित्र गेला. का म्हणले, पत्नीचं तुम्ही साड्या धुतात, मग बिघडलं कुठं म्हणले, ती नाही का मला स्वयंपाक करू लागत, म्हणजे हा स्वयंपाकही करतो, म्हणजे दास कोण झाला. कार्येषु दासी नाही, कार्येश नाही, आपलं हे कार्येषु मंत्री. काम असेल पतीला मंत्री म्हणून. हे पा, काही पतींनी म्हटलं ते हो म्हणायचं असं नाही. मंत्री कशाला म्हणतात माहिती आहे? मंत्री म्हणजे मिनिस्टर असं नाही. खांद्याला खांदा लावून जी व्यवहारामध्ये धंद्यामध्ये साथ देते तिला मंत्री म्हटलेलं आहे. धंद्यामध्ये, बिझनेस. आणि राय कोणाची घ्यावी? आपल्या पत्नीची राय घेतली पाहिजे. आणि राय देण्याकरिता ती मंत्रीसारखी असली पाहिजे. यस, योग्य किंवा अयोग्य नाही त्याचं पाहून नाही साडी घ्यायची म्हणून हो हो करा करा असं नाही. योग्य काय अयोग्य काय याचा निर्णय देणार. कार्येषु मंत्री, सांभाळणारी, धंदा सांभाळणारी, त्याला साथ देणारी, योग्य सल्ला देणारी, सल्लागार. पत्नीचा पूर्वीच्या काळी अशा विदुषी होत्या ज्यांचा सल्ला हा परफेक्ट असायचा. परफेक्ट असायचा. एकदा कण्व ऋषी, कणाद ऋषी ज्वारीचे कण खायचे. गव्हाचे, तांदळाचे सांडलेले वेचून खायचे, म्हणून त्याला कणाद ऋषी म्हणतात. अणूचा शोध कणाद ऋषींचा आहे. अणू, कणादांचं नाव घेण्यात येतं. पण खायला असे खायचे. एकदा महाराज त्या काळातले स्वारी रथावर बसून चालली आणि चालले असताना काय झालं की पाहत होते दूरवर हे कणाद ऋषी जमिनीमधलं असं पडलेलं खाऊ लागले. थांबली महाराजांची स्वारी. आणा म्हणले ऋषीला धरून. आणलं. तसा नमस्कार घातला. अहो असं काय खाता, माझी इन्सल्ट होते, तुम्हाला मी अन्नछत्र देतो, काही कुंटल देऊन टाकतो, पाक निपुण काही स्त्रिया देतो, तुम्ही चिंता करू नका, पण असं खाऊ नका. आणि काय तुमचा धर्म आहे? तुम्हाला हे निर्माण करता आलेलं नाही. कणाद म्हणाले, राजा मी तुझ्याकडे हात पसरून आलेलो नाही, मी तुला काही मागितलं नाही. आलोय का तुला मागायला कधी? मला गरज नाही. हात नाही तुझ्या पुढे मी पसरलेला आहे. ठीक आहे म्हणले. आडवं तिडवं खूप बोलले. निघून गेले. महाराणीला कळालं की आपल्या राजाने इन्सल्ट केलाय कणाद ऋषींचा. महाराणी राजाला म्हणाली हात जोडून, तुम्ही आज फार वाईट केलं. म्हणजे काय? तुम्ही कणादांना खूप बोलले. माहिती तुम्हाला महर्षी कणाद कोण आहेत? म्हणजे कोण आहेत? अहो सोनं कसं करावं याचं प्रयोग त्यांच्याकडे. या देशामध्ये हा प्रयोग होता. ती विद्या ते जाणतात. आणि तुम्ही त्यांना आज इतकं नाराज केलं आणि आडवं तिडवं बोलून आले. बापरे म्हणले, चूक झाली.
गेले, साष्टांग लोटांगण घातलं, बायकोला घेऊन गेले, दोघेही पाया पडले. महाराज क्षमा करा. कशा करता आला राजा? क्षमा करा म्हणले. म्हणले मला नाही वाटत तुम्ही काही गुन्हा केलाय, तुम्ही योग्य बोललात. नाही नाही म्हणले, क्षमा करा, काय करायचं ते करा. तुमच्याकडे सोन्याचा प्रयोग आहे, तो मला द्या, राज्य सुखी होईल, स्वर्गासारखं होईल. राजा, कोण भिकारी होऊन आले? तू भिकारी का मी? तू राजा आहेस ना, तू म्हणाला ना मी सगळं काही देऊ शकतो. आज भिकारी कोण आलाय माझ्या दरवाजामध्ये? नाही देणार तुला. मी म्हटलं ना मी राजा आहे म्हणून. तू भिकारी आहेस. पण स्त्रीनं सांगितलं होतं त्या राजाला की तुम्ही चूक केलेली. मंडोदरी रावणाला वारंवार सांगत होती की तुमचं पतन निश्चित आहे. मंदोदरी पुण्यवान स्त्री होती, जिचं नाव पंच याच्यामध्ये घेण्यात येतं, पंचनारी. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा तथा मंदोदरी पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा ही याची बायको वालीची, आणि मंदोदरी रावणाची बायको. नेहमी सल्ला देत होते, रावण चिडत होता. पती चूक करतोय त्याला चूक म्हटलेलं आहे तिनं. काय वाटेल ते झालं तरी चालेल, मंत्री आहे, कार्येषु मंत्री. नवरा काही करेल, नाही साथ देईल. धर्मासाठी नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावील, पण अधर्म तो जर करीत असेल, चूक वागत असेल, तर त्याला चूक म्हणण्याचं शौर्य ह्या हिंदुस्थानी नारीनं दाखवलेलं आहे. तिला पतिव्रता म्हणतात. पतिव्रता म्हणजे काहीही गोंजारणं आणि त्यानं ऐकून घेणं असं नाहीये. पूजनीय गोष्टी असतील त्याची पूजा ती जरूर करेल, पण ताडण करणाऱ्या गोष्टी असेल तिथे ती तलवार घेऊन उभी राहील. पतिव्रतेचे जसं अहिंसेचे अर्थ अनेक आहेत, पतिव्रतेचे खूप मोठे अर्थ आहेत. सांगणार नाही, उगी थोडंसं का आपलं एक सांगायचं. कार्येषु मंत्री, काही झालं तर त्याला सल्ला देणाऱ्या होत्या. महाराजा दशरथाच्या रथावर ते त्यांचा रथ हाकणारा ड्रायव्हर हा मारण्यात आला. इंद्राला मदत करायला गेलेले आहेत महाराज दशरथ एका युद्धामध्ये. ही कैकेयी राजपुत्री होती, कन्या, म्हणजे लग्न झालेलं नव्हतं. महाराजा दशरथाच्या रथावर आपल्या बापाच्या रथातून उडी टाकली आणि हातात सगळं घोडे लगाम घेतलेले आहेत आणि ड्रायव्हर झालेली आहे. आणि दशरथाला जिंकून दिलंय म्हणून तिला 3 वर दिले होते. महाप्रतापी वीरांगणा होत्या. शौर्य देखील त्यांच्यामध्ये होतं. पतिव्रता, पतीचं धर्म अर्थ काम आणि मोक्ष सांगितल्याशिवाय पतिव्रताच कळणार नाही. त्याला साथ देणारी, पाहिजे तिथे विरोध करणारी, पण गोड देखील बोलणारी, ताड नाही करणारी. हिरण्याकश्यपू विरोध पत्नीने केला. त्याच वेळेस प्रल्हाद जन्माला. हा गेले तपश्चर्याला हिरण्याकश्यपू. तिथे भगवान पोपट बनून आले. नारायण अशा शब्दाचा उच्चार केला. याची तपश्चर्या भक्ती. नारायण म्हटलं की याला राग यायचा. त्या पोपटाने नारायण म्हणायचं, राग आला. पोपटाला झाडाखाली तप चाललेलं हिरण्याकश्यपूचं शेवटी हुसकून लावलं. पुन्हा बसले तर पुन्हा येऊन बसतो. नारायण 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 करायला लागलं. आता शत्रूचं नाव याला समाधीच लागणं ना. आला घरी.
बायको म्हणली, मध्येच तुम्ही तप सोडून आले? हो म्हणले. काय सांगावं तुला? एक पोपट आला. म्हणलं मग काय म्हणलं माहिती आहे तुला? म्हणलं नाही. नारायण. ते म्हणले असं. आता ही नाव घ्यायला वाहिली. काय खरं सांगता? काय म्हणला? हे म्हणतं नारायण. अहो मला खरंच वाटतं ना. पोपट काय म्हणला? म्हणली नारायण. ते पुन्हा म्हणतं. पुन्हा थोड्या वेळानं म्हणते, जेव घालायली, पंखा अशी हे करायली. काय म्हणला म्हणले तो पोपट? तो म्हणतो नारायण. हे जितक्या जास्त घेईल तितका माझा पती नारायण रक्षण करील. काय भूमिका आहे, पण किती युक्तीनं चाललंय. आणि शेवटी त्याच्या लक्षात आलं, काय लावलं म्हणे तुम्हाला सारखं नाव घ्यायला? नाही पण मला खरंच वाटत नव्हतं. काय म्हणला? कसा बोलला बरं? बरं आवाज कसा होता? मग त्याने काढून दाखवायचा, नारायण. बोलायला लावलाय. काय युक्ती. एक एक स्त्रियांच्या सांगितल्या. पतिव्रता. प्रल्हाद उगीच जन्म घेत नाही. नवरा हिरण्याकश्यपू असला तरी पतिव्रतेचे हृदय जैसे. काय माऊलीनी उपमा द्याव्यात. हा कार्येषु मंत्री, शयनेषु रंभा. बेडवर जर गेली तर रंभेसारखं तिनं सुख दिलं पाहिजे. आणि पुन्हा कशाची दाशी? सेवेश कर्णेषु दासी. हो ना, कर्मेषु दासी. कर्म करताना दासी सारखं. नाही तर बसली, चला झाडू काढावं. दासीसारखं तिनं असलं पाहिजे. कुठल्याही कामाची लाज नको, लज्जा नको. दासी उभी. नम्रता, नम्रतेची प्रतिमूर्ती. हे पा विनयशीलता. स्त्रिया हृदयाने चालतात, पुरुष बुद्धीने चालतात. पुरुष अहंकारी असतो. विनम्रता, शालीनता, नम्रता स्त्रियांमध्ये भरलेली आहे. त्या प्रेमातनं जातात, पुरुष बुद्धीतनं जातं. म्हणून फार कठीण पडतं पुरुषाला परमार्थ. फार कठीण आहे. बुद्धिवाद, केव्हाही तर्क, केव्हाही शंका, केव्हाही कुशंका. स्त्री अगोदर येणार नाही पण आल्यानंतर झोकून देईल. सर्व समर्पण भाव, सर्व समर्पण भाव. तिचं हृदयच तसं आहे. म्हणून हृदय शब्द वापरलेला आहे, कारण ज्याच्यातनं प्रेम प्रगट होतं. आताच्या स्त्रिया कठोर झाल्यात. स्त्रियांचे मी ज्यावेळेस वर्णन तुम्हाला करून दाखवील त्यावेळेस कळेल. आताच्या स्त्रिया कठोर आहेत. माता न तू वैरिणी. आताच्या स्त्रियांना प्रेम काय माहिती नाही माहिती. ड्राय झाले, ड्राय. स्त्रियांचे किती प्रकार आहेत सांगू कधीतरी. पण पतिव्रता जो शब्द आहे, म्हणजे काही झेललं, काही पती सांगेल ती झेलणारी असं घेऊ नका. पण हृदय तिचं अतिशय प्रेम, अतिशय प्रेम. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे. पतिदेव असा शब्द आहे. पतीला देव मानणारी तिला पतिव्रता म्हणतात. पतीमध्ये देव पाहणारी. पती हा मरका असेल ती पतिव्रता नाही. फक्त पुरुषाच्या देहाला पती समजणारी ती नाही पतिव्रता.